नमस्ते मित्रांनो, तर आज आम्ही चाललेलो अलिबागला. भरपूर दिवसांनी आम्ही भाऊ लोक भेटलेले आहेत, तर आज भरपूर दिवसांना ट्रिप चाललेली आहे. तर बघूयात, हे आमचे दलिंदर मित्र भेटलेले सगळे आणि आमची वहिनी तिच्या खास नवऱ्या सोडायला आलेली आहे. चला अलिबागला आपली पोर आहे जवळची.
असेल ना फुल डिस्कशन चालू आहे, कुठे राहायचा कुठे जायचा. आहे ना बंगल्याच्या खाली अशा तऱ्हेने आज आम्ही अलिबागला सुएग कॉटेजला पोहोचलो आहेत. आता इथे पूर्ण फुल डिस्कशन चालू आहे, कोण काय पिणार आहे त्याच्यावरनं. त्याच्यामध्ये सगळे रिओवरती आलेले आहेत. असे दारू पिणारे कोणीच नाहीत आमच्यात, कारण की ड्रिंक ही शरीराला हानिकारक असते. तर अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आता अलिबागला. तर भेटूयात आपण पुढे. ते आमच्या बालाचा फोटोशूट चाललेला आहे दिनेश दादासोबत. दिनेश दादा, तुम्हाला कसं वाटतंय अलिबागला आल्यावरती? खूप छान वाटतंय मला. खूप छान वाटतं. रम्य आहे वातावरण आणि शांत, किती किलबिला नाही काय नाही, एकदम व्यवस्थित. एकदम व्यवस्थित ना. निलेश भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय अलिबागला आल्यावरती? एक नंबर, एकदम खतरनाक. अजून आता वाट लावणार आम्ही पाण्यामध्ये. पाण्यामध्ये चाललो आता वाटलं. रात्री. रुपेश भाऊ, तुम्ही हो? मस्त एकदम मस्त ना. सुरुवात करू काय पाण्यात? पाण्यात. अच्छा, संदेश तुझा कसा काय? एक नंबर ना. हे तर काय लगीन झाले ना, काय टेन्शनच नाही. हे आमचे वैभव दादा जरा प्रोग्राम सेटल करतात, काय करायचं काय नाही. किती रे? आणि आमचे 2 वारू आहेत पाण्यामध्ये उतरले ते. आता आलेत आपल्या 2 मासल्यांच्याकडे. हे आमच्या मनोज झाले आणि ते ओमकार होता. गरम पाणी आपण करू ना की राहते. तर थोड्या जोरात आता सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरतीलच. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर अलिबागला आल्यानंतर एक 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर नागाव बीचच्या आधी 4 किलोमीटर सुमन कॉटेज आहे. क्रिकेटची मॅच चालू झालेली आहे आता नाईटला. मी चल सगळ्यांनी पद्धतशीर काय
सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळ झालेली आहे आणि मी चाललो आहे अलिबागच्या बीचवर, नागावच्या सॉरी. सगळे निघालो आहे तिथून. आता तिथून आता एन्जॉयमेंटसाठी नागावच्या बीचवरती चालू आहे. भेटूयात आपण मग आता डायरेक्ट नागावच्या बीचवरती. याच्यात काढतात चेंडू. चला भेटू बीचवर. आता इथून आपण सरळ चालू आहेत नागावच्या बीचवरती. नागावच्या बीचवरती गेल्यावरती मला पुढची आपली एन्जॉयमेंट दाखवणारच आहे.
त्यानंतर आपला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो आपला. त्याच्याच बाजूने आपल्याला नागाव बीचवरती जायचे सरळ या रोडने. आज आपल्या कोळींबाईचा स्पेशल हॉटेल चालू झालेलं आहे. दुपारनंतर आपण कोळींबाईला एक राऊंड मारून येऊयात तसं पण. हॅलो, हां नागाव बीचला ते गाडी तशा गाड्या आपल्या आता पार्किंगमध्ये पार्किंग केलेल्याच आहेत. आपण चालू आहे, नाश्ता करून घेतो सध्या. आपली पलटण नाश्ता शोधाच्या ह्याच्यामध्ये भेटलेलं आहे राज लंच होम. नेहमीचाच काय रे, नेहमीच राज लंच होम भेटलेलं आहे. किती म्हणा शिवाय देशील पोरांना, किती शिवाय देशील पोरांना. वाया गेलास तू पोरांना शिवाय देऊन देऊन. दीदीला आवडतं काय दीदीला आवडतं. वैभव मच्छी घे जाताना बघूच. लवकर कुठे आम्ही आलो सगळी मस्त अशी गर्दी आहे नागाव बीचला आता. सॅटर्डे संडे असं एवढ्या गर्दीत
मजा मस्ती करायसाठी आता आमची पब्लिक उतरलेली खाली. हे वैभव ऐक ना, तू ती व्हिडिओ केले बघ. प्रकारे आपण नागाव बीचवरनं आता आपल्या रूमवरती चाललेलो आहे. जाऊन तिथे आपण पूलवरती बोट बिट करू आता आपल्या घरी परत प्रवासाला निघायचं. अशा प्रकारे आम्ही आता नागाव बीचवर निघालेलो आहेत. इथून जाऊयात आम्ही आमच्या रूमवरती आणि मग रूमवरती जाऊन जरा स्विमिंग पूलवरती मजा मस्ती करून मग आपण संध्याकाळी परतीच्या प्रवासाला घरी निघणार आहेत. अशा प्रकारे आपण इथे एन्जॉयमेंट केलेले आहे. याच्यानंतर आपण अलिबागच्या बीचवर सुद्धा जाणार आहेत. तुम्हाला पुढे अलिबागचा बीच पण दाखवतो आहेत. खूप सारे हॉटेल नवीन झालेले आहेत. त्याच्यानंतर एक जो काका रिक्षा तुमच्या बाजूला घ्या आमच्या तडात बाळू काका स्पेशल चाय काय तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोय काय कोळींबाई वाडा काय कोळींबाई रेस्टॉरंट. आम्ही ते जाणार नाही त्यावेळेस, आम्ही पुढच्या वेळेस जाणार आहेत. आता एक बघून घेतला आता कुठं जाणार काय.
नाही इकडनं मसाला इकडनं मसाला अलिबाग बीच कमानी पे एंड पार्क कंपल्सरी पार्किंग बाइक सेफली नॉट रिस्क पार्किंग अशा प्रकारे आम्ही आता अलिबागवरून निघालो रिटर्न साई सावली या धाब्यावरती जेवण केलं आणि इथून आता आम्ही आमच्या घरच्या प्रवासात निघतो तर अशीच फुल एन्जॉयमेंट केली. आता कसं वाटलं तुम्हाला हा अलिबागचा ब्लॉग आम्हाला जरूर नक्की कळवा आणि असंच आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये असं मनोरंजन किंवा काही नवीन गोष्टी ज्या असतील तुम्हाला कळवत राहील. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन नवीन ब्लॉगमध्ये पुढे भेटत राहू. तर आता पुढची बाय तुम्हाला सोडून